बाबा साईडला थांबव, साईडला गाडी घेऊन साईडला थांबव. गाडी पाहिजे गाडी घेतो. कधी काय अवस्था आहे? रस्ता आपल्या कुंभारली घाटातला सगळा बाद आहे. कॉर्नर आणि कॉर्नर सगळी बाद झाली. गाडी चालवताना आम्हाला नामुष्की येते. सगळं जीवावर बेतून चालवायला लागते गाडी. सगळ्या रस्त्यानं खड्डे आहेत. 6 महिने नाही झाले तोपर्यंत रस्ते उकरले. सगळी ओव्हरलोडच्या गाड्या चालतात आणि आमच्या टायरची झीज सगळ्या गाडी हलायला लागली. याला जबाबदार कोण नेमकं? याला काय शासनच जबाबदार ना, अधिकारी जबाबदार. काय मागणी काय नेमकी? मागणी काय म्हणजे चांगला रस्ता बनवावा त्यांनी तिथं कोपऱ्यातनं. महेश शिंदे, शिरगाव. काय सांगाल एकंदरीत? एकंदरीत काय रस्त्याची परिस्थिती इतकी बेकार आहे की लोक यात म्हणजे जीव आपला मुठीत घेऊन हे प्रवास करतात. काय तर कसं आहे की आता काही नाही. आता रस्त्यावरती आता हे जे लोड येतात हे जे घाणीचे सगळे सांडलं जातं. याच्यावरून गाड्या मोटरसायकल टू व्हीलर घसरण्याची शक्यता आहे ना. खड्डा पडला ते खड्डे तर एवढे गुडघ्या एवढे खड्डे आहेत. गुडघ्या एवढ्या खड्ड्यातून ज्या वेळेला ट्रक फुडून आलेला असतो तिथून गाडी माठीमागे सरकली तर ती गाडी अंगावर जाण्याची शक्यता आहे ना. अशा परिस्थितीची शासन प्रशासन ह्याला जबाबदार आहे. लोक जिथले आमदार किंवा बाकीचे जे प्रचारजन आहेत त्यांनी ते लक्ष दिलं पाहिजे. दुसरं कोण देणार? मागणी करा ते लवकरात लवकर रस्ता व्यवस्थित व्हावा. लोकांचा जीव जे आहे ते वाचण्याची शक्यता आहे. नाहीतर अपघात होऊन बिन लोक हे मृत्युमुखी पडतील. दुसरं काही नाही. एवढंच. माझं नाव अजित सरकवास. मी आत्ता आलो आहे सांगलीवरनं आल्यापासून मला रस्ता कुठेही खराब दिसला नाही. फक्त पाटणपासून जो खराब रस्ता आहे, प्रचंड खराब रस्ता आहे. आणि माझी टू व्हीलर जुनी असल्यामुळे सस्पेन्शन नाही त्याला, त्यामुळे एकदम एवढा खराब रस्ता आहे की एक्सपिरियन्स हा तर तुम्ही बघू शकता की टर्नवर गाड्यांचा प्रॉब्लेम होतो. समोरनं ट्रकवाला आला की ब्रेक दाबल्यावर इथे सरकायचे एवढे चान्सेस आहेत. परत गाड्यांची वाट लागते. त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत नागरिकांचे. काय मागणी करशील? मागणी माझी अशी आहे की लवकरात लवकर जे इकडचे आमदार आहेत त्यांनी लवकर ॲक्शन घेऊन इकडचा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा. नाव कसं? करण अभ्यंकर. ग्वागर विजापूर मागावली कुंभारली घाट म्हणजे मृत्यूचा सापळा बनला. आपण बघतो तर 18 किलोमीटर नागमोडी वळणाचा घाट. घाटाच्या रस्त्याची दुरावस्था आली. 1.5 फुटाचा खड्डा आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघतोय. 1.5 फुटाचा हा जो खड्डा, या खड्ड्यामध्ये या ठिकाणी जीव मुठीत घेऊन या ठिकाणी वाहन चालक प्रवास करताना आपण दिसतोय. आपण पाहतो या ठिकाणी ही गाडी आता येते आणि हा जो खड्डा बघतोय तो खड्डा कशा पद्धतीने तोही बघा. आता ही गाडी जी आहे ती गाडी या ठिकाणी येताना आपण जर बघतो तर कशा पद्धतीने गाडी वाहन चालक जो आहे तो आपला जीव मुठीत घेऊन ह्या खड्ड्यातून प्रवास करताना दिसून येतो. आपण पाहिलंच बघा एवढी खड्डा आणि खरोखर ज्या गाडीची तर पूर्ण दुरावस्था झाली आहे पण त्याबरोबर तो वाहन चालक आहे त्याची पण दुरावस्था झालेली आहे. का आपण जर पाहिलं तर ही गाडी पूर्णमध्ये खड्ड्यामध्ये आता अडकलेली आपण पाहताना दिसून येते. कारण का एकंदरीत आपण जर पाहिलं तर ती गाडीचं मागचं चाक आहे ते खड्ड्यामध्ये अडकलं आणि एकंदरीत गाडी वळणावरती आहे. आपण हा पाहिलं तर नागमोडी वळण आहे. 18 किलोमीटर अंतरावरचा हा नागमोडी वळण आहे आणि वळणावरती जर आपण पाहिलं तर पूर्णपणे खाली पाहिलं तर दरी आहे. आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य दाखवतोय की दरी जी आहे ती आता गाडी चालकांनी गाडी जीवन पूर्ण प्रयत्न केला आहे आणि आता गाडी पुढे निघून गेली. आपण बघतोय अशा पद्धतीचे खड्डे असतील तो वाहन चालकांनी नेमकं करायचं. कारण कुंभारली घाट म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा घाट आहे आणि ह्या घाटातली आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महत्त्वाचा दुवा म्हणजे हा मानला जातो. आपल्याबरोबर वाहन चालक आहे, आपल्याबरोबर दुचाकीधारक आहेत. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार. काय सांगाल? मी एक IT इंजिनियर आहे आणि मी आपल्या सण वगैरे असतील तेव्हा
इकडे चिपळूणला येतो, माझं गाव आहे. तर मी आईवडिलांना भेटायला वगैरे येतो, पण ह्या अशा रस्त्यातनं येताना मला माझा जीव मुठीत घेऊन यायला लागतो. कारण असे खूप खड्डे वगैरे आहेत. असे आता इथं तुम्ही बघत असाल, पण ह्याच्या पुढं पण खूप खड्डे आहेत. आणि टू व्हीलरवर येताना म्हणजे जाम बेकार हालत होते. खूप प्रवास एकदम बेकार होतो. मला वाटत नाही फोर व्हीलर पण तसेच असतील. आणि त्यामुळेच मला वाटतं गाड्यांचा मेंटेनन्स वगैरे हा वाढतो आहे. त्यामुळे माझी या नवीन सरकारला एवढीच विनंती आहे की आता या रस्त्यांवर तरी तुम्ही प्लीज काम करा, म्हणजे आमचा चिपळूणला येण्याचा प्रवास हा सुखदायक होईल. मी आर्किटेक्ट आहे प्रोफेशनल. मी पुण्याला असतो. माझं गाव आहे चिपळूण. आम्ही दर 15 दिवसाला येत असतो. पण येताना म्हणजे जी काही रस्त्याची अवस्था आहे ती अक्षरशः म्हणजे बघवत नाही. खूप निंदनीय अवस्था आहे. आणि आपण म्हणतो की आपले आमदार खासदार कामं करतील, व्यवस्थित हा रस्ता करतील, पण आता जवळजवळ मी मागचे 7-8 वर्ष झाली या रस्त्यावरून प्रवास करतो आहे. पण आता हे बघा, आता ही जर गाडी बघितली आपण तर तिला रिव्हर्सही घेता येत नाही आहे. सो ही अशी अवस्था असल्यामुळे म्हणजे आपल्याला आपण दाखवतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून ह्या गाडीला रिव्हर्स घेतोय. आता ह्या दुसरी जी गाडी आहे त्यांनी आपला मार्ग बदलला आहे, पण ती त्या अगोदरची गाडी जी होती ती आपण बघतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य झूम करून बघतोय. रिव्हर्स घ्यावा लागतोय, कारण का अक्षरशः जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. नेमकं सांगतो माझं एवढंच म्हणणं आहे की जे काही आता सरकार स्थापन झालं आहे, आपण म्हणतोय की आपण कोकणचा कॅलिफोर्निया करू वगैरे, आपण असे बरेच आश्वासनं बघितली, पण ॲटलिस्ट ज्या मिनिमम गरजा आहेत आमच्यासारख्या एक सुशिक्षित नागरिक म्हणून आम्ही एवढीच अपेक्षा करतो की दळणवळणाची जी सुविधा आहे, जी आम्ही फॅमिलीला घेऊन ट्रॅव्हल करतो, तर किमान रस्ता जो आहे तो गाडी व्यवस्थित जावी एवढा तरी झाला पाहिजे. त्याला जबाबदार नेमकं कोण आहे का सर? अर्थात ह्याला जबाबदार आपलं सरकार आहेच. आणि आत्ता नवीन सरकार स्थापन झालंच आहे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने, असं आपण बरेच न्यूजवरून ऐकतोय. सो आता आश्वासन त्यांनी दिलंच आहे की व्यवस्थित आपण महाराष्ट्रात करू. बघूया आता ते काय करतात. कोकणाला आपण पर्यटन मानतो, पण तिथं येण्याचा रस्ता तरी आपला एकदम सुखदायक असला पाहिजे. त्यामुळं पर्यटक येत राहतील. आणि मला वाटतं त्याच्यामुळे जर तुम्ही रस्ते सुधाराल तर आपल्याकडं कोकणामध्ये लोक येत राहतील, नाहीतर मग असे अपघात होतच राहणार. किती अवस्था बेकार आहे बघा. गाड्या चढतात का बघा. त्या ड्रायव्हर लोकांची किती हाल मोठी सांगितलं. आता मी गव्हर्नमेंट सर्वंट असून देखील आम्हाला किती त्रास होतो या गोष्टींचा. करायला पाहिजे शासनानं. आता सरकार बसलं की रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे थोडं, असं वाटतं. सरकार बसतं तर लक्ष दिलं पाहिजे असं मत ह्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सायशक निसाशिक लोकशाही शकतो.